नमस्कार, मी मोना तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या या शो मध्ये, ज्याचं नाव आहे रॉक फॅमिली. या शोचे स्पॉन्सरर आहे अभिलाषाच परी कलेक्शन, मयूर अपार्टमेंट, बिल्डिंग नंबर 2, दुसरा मजला, हॉटेल मयूर समोर, मूल रोड, चंद्रपूर. मोनालिसा मेकओव्हर, धिनुजी भवन जवळ, शिव पार्वती अपार्टमेंट, चंद्रपूर. विकास स्टोर, बिंबा गेट रोड, डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर, चंद्रपूर. आज आपण आलेलो आहोत डॉक्टर नंदकिशोर जोगी आणि सौ विभा नंदकिशोर जोगी यांच्याकडे. तर आपण आतमध्ये जाऊया आणि करूया खूप साऱ्या गप्पा. तर जायचं मग. ताई, आम्हाला सर्वांचा परिचय करून द्या. हे माझे मिस्टर, नमस्कार. हे माझे वडील, ही आई, हे नमस्कार. आमचे क्लोज फ्रेंड डॉक्टर नमिता दाबेरे आणि दादा दाबेरे. नमस्कार. आणि ते माझे ती संजय जोगी, नमस्कार. ही अस्मिता जोगी माझी जाऊ, ही माझी पुतणी साक्षी हाय. जोगी, ही अस्मिता जोगी नमस्कार. जाऊ, आणि ही पण जाऊ नमस्कार. वैशाली जोगी. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. तर ताई, तुमचं माहेर कुठलं? अकोला. बरं, शिक्षण वगैरे तिथेच झालेलं. अच्छा, किती भाऊ बहीण आहे तुम्ही? आम्ही ऍक्च्युली 4 बहिणी आणि आणि सर, तुमचं शिक्षण कुठे झालं? तुमचं मूळ चंद्रपूरचं? मी सगळ्यात लहान. अच्छा. बरं, तर ताईची तुमची भेट कशी झाली? भेट अशी झाली, काही नाही, मुली 28व्या वर्षी मुली पाहायला निघाल. अच्छा, म्हणजे तुमचं अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. अच्छा अच्छा अच्छा. आणि ही दुसरीच होती. अच्छा, दुसरी म्हणजे काय? दुसरी म्हणजे पहिली एक मुलगी पाहिली बरं बरं. अच्छा. आणि मग ही दुसरी तिला पाहिलं. हा हा. मग होकार दिला आणि याच्यात बरं, तर ताईला तुम्ही पहिल्यांदा डेटवर कुठे नेलं? बस एखाद्या महिन्याने एंगेजमेंट झाल्यावर एखाद्या महिन्याने गेलो आणि तिथेच एक गार्डन होतं. त्यावेळी काय अशी पद्धत नव्हती डेटवर न्यायची किंवा एंगेजमेंट झाल्यानंतर नाही का हा हा हा. ते भेटायला आली मला. भेटायला आल्यानंतर आम्ही दोघं हात रिक्षाने अच्छा. अरे बापरे. हो का? बेवफा हो पिक्चर हो. सलाम बेवफा. जायचं कुठे म्हणून टॉकीज मध्ये, तर हा, हा. पिक्चर बघितला आणि नंतर मग गार्डन मध्ये जाऊन बसलो. अरे बापरे. गार्डन मध्ये जाताना यांनी मला गजरा घेऊन दिला आणि तिथे बसल्यानंतर मग जाऊन बसलो आणि थोडं बोलायला लागल्याबरोबर आम्हाला वॉचमॅन आला आणि हाकलून दिलं. अरे बापरे. तिथे म्हणजे रोज असेच लफडे येतात. ओ. मग कुठे गेले मग? नाही, मग आम्ही असं लस्सी वगैरे पितो. अच्छा अच्छा. म्हणजे ती पहिली डेट तुमची? अच्छा. खूप. 91 मध्ये भेटलं म्हणजे खूप. हो हो, बरोबर आहे. नाही, पण खूप मजेशीर डेट होती तुमची, म्हणजे लक्षात ठेवण्यासारखी होती. बरं, ते तुमचे वडील ना? हा, हे माझे वडील आहेत, प्रल्हाद धारसकर म्हणून अकोल्याला राहतात. अच्छा अच्छा. माझी आई सिंधू धारसकर. अच्छा, नमस्कार आई. तर आई, मला तुम्हाला विचारायचं आहे की जर तुम्हाला जावयांची बाजू घ्यायची आहे किंवा मुलीची बाजू घ्यायची आहे, तर तुम्ही कोणाची घेणार? जावायची. बरं, अच्छा. जावयांवर विशेष प्रेम आहे ना? हो ना? मुलीची नाही? माझी त्यांच्यामध्ये माझी मुलगी ऍक्टिव्ह झाली आहे. हो का? छान जावई. आणि बाबा, तुम्हाला जर जावयांची बाजू घ्यायची आहे किंवा मुलीची, कोणाची घ्याल तुम्ही? अरे बापरे. मुलीची नाही. तर आई, तुम्ही तुमच्या सुनबाई बद्दल काय सांगाल? सुनबाई फारच प्रेमळ व्यक्ती आहे आणि नेहमी हसत खेळण्याची व्यक्ती. अच्छा अच्छा. सगळ्यांना सांभाळून घेणं, प्रत्येकाला मदत करण्याची ती अशी व्यक्ती विभा. अच्छा अच्छा. छान छान. तर तुम्ही जावई आहे ना ताईंच्या, तर तुमचं आणि ताईंचं नातं कसं आहे? एका शब्दात मी सांगते, मी त्यांची लहान जाऊ आहे. बघितलं का कधी गुलाबाच्या कळीला उमलताना? बघितलं का सर्वांनी कधी गुलाबाच्या कळीला उमलताना? तसंच काही असते या दोघांचं आमच्या मनात बघताना. बापरे, असंच खूप काहीतरी सुंदर. असते या दोघांचं आमच्या मनात बघताना. खूप सुंदर. जे अस्तित्व असते ते मिरवते, पण जे व्यक्तिमत्व चर्चेत असते तसे आमचे भाऊ. अरे बापरे. आणि एवढी गोड आणि लोभस आणि आईचा म्हणजे दर्जा त्यांना आम्ही देतो, अशी माझी ही जाऊ आहे. खूप अरे वा. सुंदर आणि सगळ्यांना सोबतीने घेऊन चालणारी. फक्त मीच म्हणणारी नाही, आपण म्हणणारी, अशी माझी जाऊ आणि असे माझे भासरे. खूप मस्त जोडी यांची.
खूपच सुंदर, खूपच सुंदर. बापरे! काका तू काय बोलशील काका काकूंबद्दल? आमच्या जितकेही जोगी फॅमिलीमधून सगळ्यात यंग क्यूट कपल आहे आणि ऑलवेज एनर्जेटिक नो डाऊट. सगळीकडे एकदम प्रेझेंट राहणं, प्रॉपर टायमिंगवर येणं, सगळं करणं, सगळ्यांना मॅनेज करणं आणि म्हणजे लाईक असं फील नाही होत की नाही एकदम मोठे आहे. नाही, ते आता कमीच आहे आमच्या ह्याच्यात, कमीच याचे कपल आहे यंग. हो ना. आणि एकदम स्वीट आहे, डाऊन टू अर्थ आहे आणि ऑब्विसली कम्पॅटेबल आहे, एकमेकांना व्यवस्थित मॅच करतात. सो दे आर व्हेरी स्वीट. खूपच सुंदर. म्हणजे असं तुमचं म्हणजे रिलेशन वाटत आहे की एकमेकांना कॉम्प्लिमेंट देता तुम्ही. खूप थोडं जास्त वाटत जे आहे तेच आहे. नाही ना तुझे जे आहे तेच सांगत आहे. मी तुमचे मित्र ना. नमस्कार, म्हणजे डॉक्टर मिलिंद दावे. यंग मित्र. अच्छा, यंगेस्ट. तुम्ही म्हणजे ऍज अ मित्र म्हणून काय सांगाल आपल्या मित्राबद्दल? ॲक्च्युली सर जे आहेत ते माझे सिनियर असल्यामुळे त्यांना सर म्हणतो, अच्छा अच्छा. पहिली गोष्ट तर. आणि सर हे आमच्या बाहेरच्या जगामध्ये सर आहेत, पण ते जेव्हा आम्ही सोबत राहतो तेव्हा मित्रासारखे राहतो. 3 गोष्टीमध्ये मी त्यांची एक तुम्हाला प्रति सांगून देतो की जसे हिने बोलले की यंग आहे, त्याच्यात 2 अजून शब्द मी जोडतो, यंग, डायनॅमिक अँड डॅशिंग. अशी ही त्यांची पर्सनॅलिटी आहे. सदैव कोणाच्याही कुठल्याही परिस्थितीत धावून जाणारे, सुखात दुःखात समजून घेणारे. आज इतके सिनियर आहेत, मी वयस्कर नाही म्हणणार, सिनियर आहेत, पण अजूनही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना घेऊन आमचे असोसिएशनचे अध्यक्ष आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि यशस्वी अध्यक्ष आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये मोठमोठाले कार्यक्रम झालेले आहे आणि यशस्वी झाले आहे. त्यामुळे त्यांचं तुम्ही अभिनंदन करतोच. आणि त्यांच्या जोडीला अशा आमच्या सर्व गुणसंपन्न मॅडम असल्यामुळे ते सगळं करू शकतात. आणि निश्चित जे म्हणतात, एका यशस्वी माणसाच्या मागे एक महिला असते, त्यासाठी मी मॅडमसाठी जोरदार टाळ्या वाजेल. आणि न जाता न चुकता त्यांच्या हातलं जेवण खाऊन झालं. आणि माझं त्यांचं रिलेशन त्याच्यासाठीच. एवढं म्हणून मी 2 शब्द संपवतो. खूप सुंदर. इनको किसी की नजर ना लगे, बस. सुंदर. जिनके साथ इतने अच्छे दोस्त हो, फैमिली हो, उनको कभी नजर नहीं लगेगी. खूप सुंदर. माझी ही मिसेस डॉक्टर नमिता. नमस्ते. तुम्हाला काही बोलायचं आहे? हो नक्कीच. मॅडम आणि सर एकदम मस्त यंग, डायनॅमिक, डॅशिंग, एनर्जेटिक कपल आहे. त्यांच्यामध्ये एनर्जी इतकी जबरदस्त आहे, म्हणजे इतकी जबरदस्त आहे की आम्हाला पण मागे टाकून देतात. आणि सगळ्याच गोष्टींची आवड आहे मॅडमला. शी हरसेल्फ इज व्हेरी ब्युटिफुल. आणि त्यांचं प्रोफेशन, बट शी इज ऑल्सो अ ब्युटिशियन. आणि जसं सरांनी आता त्यांच्या म्हणजे हातच्या चवीबद्दल अन्नपूर्णा आहेत, त्या साक्षात अन्नपूर्णा आहेत. आणि सरांना नेहमीच त्या सोबत कॉम्प्लिमेंट करत गेले आहेत. त्या खऱ्या अर्थाने त्यांच्या अर्धांगिनी आहेत. आणि आमचे सर सुद्धा तसेच आहे. आणि गमतीची गोष्ट म्हणजे सर आणि माझे मिस्टर म्हणजे लॉरल अँड हार्डी आहे. इतकी मजा येते हे दोघं जण असले की मला आवर्जून या दोघांच्या कंपनीमध्ये बसावंसं वाटतं. असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून तर ते खूप छान आमच्या असोसिएशनचा कार्यभार सांभाळत आहे. डॉक्टर म्हणून पण ते छान प्रॅक्टिस आहे सरांची. आणि फॅमिली सगळ्यांना घेऊन चालणारे, खेळीमेळीचं वातावरण असणारं, म्हणजे यांच्या प्रेझेन्समध्ये एक छान जॉयस एन्व्हायरमेंट असतं. तर तुम्ही या ताईंनी आता खाण्याबद्दल गोष्ट काढलीच आहे, तर मी विचारते की तुम्हाला ताईचा हातचा कुठला पदार्थ खूप आवडतो? सर्वच. इतकी करते ही, अच्छा अच्छा. सांगावं लागतं की बंद कर. अरे बापरे. मला असं आवडत नाही अशी काही वस्तू नाही. अच्छा अच्छा. आणि स्पेशल तिला ती आवड आहे हा बनवण्याची. पहिल्यापासूनच आहे. लग्न झाल्यानंतर ती हा हा हा. वेगवेगळ्या पदार्थामध्ये रुची टिकते आणि कोर्सेस केले मी करते. अरे बापरे. तिला त्यामध्ये सुद्धा आवड आहे. मध्ये कोविड मध्ये केकचं जे पॅटर्न आलं होतं, हा 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 हा. माझी एक पूर्ण अलमारी ते केकच्या मटेरियल भरून आहे. की प्रचंड आवड आहे खाण्याची, खाऊ घालण्याची, खाण्याची. म्हणजे तुम्ही कंप्लेंट करत आहे की तारीफ करत आहे काही कळत नाहीये. तिला पूर्ण असल्यामुळे हा हा हा. प्रत्येक बाबतीमध्ये तिने स्वतंत्र राहावं, कन्सेप्ट आहे.
आणि त्याच्यामुळं मला सर्व खायला मिळतं. ओ ही तर किती हा 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 तिचं कोणते बंधन नाही. नाही. बरं सासूबाई, तुम्हाला काय आवडतं सुनबाईच्या हातचं? सगळेच पदार्थ आवडतात. हो ना, नक्की. त्यांच्याकडे आलं की काकू हे खाणं ते खाणं खाल्ल्याशिवाय जाऊ दे. अच्छा अच्छा, खूप छान खूप छान. आता तुम्हाला एकमेकांबद्दल कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत जे तुम्हाला आवडतात ते सांगायचं आहे. तर आपण ताई तुमच्याकडनं सुरुवात करू की तुम्ही सरांबद्दल काय सांगाल? एकदम असं छान स्वयंपाक करतात, म्हणजे स्पेशली भाजी नॉनव्हेज खूप छान करतात. तर मग घरी तर तुम्हाला मग स्वयंपाक करावा नसेल लागत. नाही स्वयंपाक करावा लागतं मला, पण नॉनव्हेज म्हटलं की खूप असं आवडीने ते खूप छान घरी करतात. हो का, छान. म्हणजे तुम्हाला तुमच्या हाताचं म्हणजे जेवण करून बोर होत असाल तर सरांच्या हातचं फॉर अ चेंज. सर तुम्ही काय सांगाल टाइम बद्दल? टाईम तो सांगायचं म्हणजे आमच्या बहिणीमुळे सर्व बहिणींच्या जावा त्यांना मिळून मिसळून राहतात आणि याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच सुधारणा केल्या बहिणींनी. त्याच्यामुळे आमचा संसार सर्वांचा हा व्यवस्थित आहे. म्हणजे त्यांच्या सपोर्टिंग आम्ही खूप म्हणजे म्हणजे आम्ही त्यांच्या मागे त्यांच्या मागे आम्ही आमच्यातले काही सुधारणा करत आहोत. अच्छा 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 अच्छा. सर तुम्ही सांगा ताईबद्दल. निशब्द आहे. काय काय सांगू, अरे बापरे. किती सांगू, निशब्द खरंच. तरी पण एक काही जर तुम्हाला सांगावंसं वाटत असेल तर ते तुम्ही देवी बघता ना, अरे ती बापरे. एक देवी, तिला 10 हात, मग ते काम, तशासारखं तिचं रूप आहे. आणि मी भाग्यशाली आहे. आता काय बोलू पुढे. नाही, भीतीमुळे बोलत आहे तुम्ही. अरे बापरे. ऍक्च्युली ती डॉक्टर आहे, प्रॅक्टिसिंग आहे, Okay, कॉलेजमध्ये जॉब करते, मुलं सांभाळते, छान. मला सांभाळते, घर सांभाळते, घरच्या बाया सांभाळते, स्वयंपाक सांभाळते. तू काय काय बोलू आता, याच्यात भीती आहे का सांगा. नाही, नाही. भीती असते तर आलोच नसतो प्रश्न विचारायला. सर्व गुणसंपन्न आणि एकदम तुम्ही समोर बघतच आहात आणि व्यवस्थित छान. आणि मॅडमची खूप सुंदर ती एक जोडी आहे मॅडमची आणि तिची. अच्छा, अच्छा. यातनंही खूप शिकायला मिळतं. मॅडमकडनं ती जे काही घेते, मॅडमकडनं घेते ती इन्स्पिरेशन घेते अच्छा अच्छा. की परत वयाची गोष्ट नाही इथे, हुशार आहे. की आज इतक्या सिनियर झाल्या तरी मॅडम तरी त्यांच्यातनं आपण हे शिकलो पाहिजे की आपण कधीही थांबायचं नाही, कुठेही लाजायचं नाही आणि शक्यतो आपण मॅक्झिमम काय चांगलं करू शकतो ते करायचा प्रयत्न करायचा. तर हे तिच्यामध्ये पण आहे आणि ते मॅडमकडनं पण आम्ही घेत राहतो, ही घेत राहते. हे चांगलं आहे आणि सगळं ओव्हरऑल सगळं सांभाळते. स्वयंपाक तर बेस्ट आहे. आम्ही डॉक्टर आहोत दोघं पण काही काही दिवसांनी आमच्या डोक्यात चौघं बसलो की प्लॅन येते, आपण एक हॉटेल उघडायचं का. आमची मुलं, आई तू हे बनव, आपण या नावाने हॉटेल ठेवू. म्हणजे ते पण आहे, असं कुठलीच गोष्ट नाही की जी नाही. बरं, हॉटेल उघडलं की आम्हाला नक्की बोलवा. बिलकुल बिलकुल. आणि आमचे सर सुद्धा खूप सुंदर स्वयंपाक करतात. मस्त नॉनव्हेज साठी मॅडम गावाला जायची हे लोक वाटच बघत असतात. काय सांगितलं. म्हणजे मॅडम गावाला गेल्या की बस सरांचा फोन यांना आलाच पाहिजे की मिलिंद ये, आणि मग हे हाताळी सर बनवणार आणि हे सगळे मस्त अजून डॉक्टर जॉईन होतात. मिलिंद सर आणखी अदर डॉक्टर मला विचारतच राहतात का मॅडम तुमच्या गावाला गावाला आहे. माझ्याकडे महफिलच असते. ताई तुम्ही माहेरी कधी चालल्या, मी विचारत कधी जाणार आणि सर आनंदाने पाठवतात मॅडमला, जा आता. एवढ्यात बरेच वर्ष झाले, 1-2 वर्ष झाली गेलीच. अरे बापरे. बरं, ताईला मग कधी पाठवायचं आता माहेरी? मी त्या- कधी? हो. ताई नाही चालल्या. हा इथं. अच्छा अच्छा. बरं आई तुम्ही काय सांगाल काकांबद्दल? मी खूप परिस्थितीतून दिवस काढलेले आहे आणि यांच्याचमुळे माझ्या मुलींचे लग्न झाले, माझ्या जावयामुळे. तिन्ही मुलांचे त्यांनी जमवून पार पाडले आणि शेवट म्हटलं म्हणजे माझ्या मुलाला इतक्या लांबून आणलं, ते जाईपर्यंत मी यांची माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला, विसरू शकणार नाही. 7 जन्म मी यांचे विसरू शकणार नाही. एवढं केलं आहे आमच्या जवळ. बेंगलोरला झाला. अजून पण करतात आमच्या जवळ यांच्यासाठी खूप. बडी मुलगी पण खूप करते आमच्यासाठी.
आई खूप भावूक झालेला आहे. त्यामुळे यांच्यामुळे ते इथपर्यंत म्हणजे घरापर्यंत माझ्या भावाला आणलं. त्याच्यामुळे त्यांना वाईट वाटते की यांच्यामुळे भावाला शेवट त्याचा घरी झाला, नाहीतर बाहेर झाला. तर आई, तुम्ही दुसऱ्या सुनबाईबद्दल काही सांगा. जेवढ्या सुना आहेत हा, हा. त्या सगळ्या चांगल्या आहेत आणि ते सगळ्याचं काम असते सगळेच चालतं. तुम्ही काय सांगाल त्या ताईंबद्दल. दोघी परिवार, मी भाग्यवान आहे की मी दोघी परिवाराची सुनली आहे. आणि माझ्या जाऊबाई पुन्हा काही या तर मैत्रिणी, मोठ्या बहीण आणि एक मार्गदर्शन आहे. सासूबाईबद्दल काही सांगायचं आहे? या जावांचं असं नातं बघून मला इतकं म्हणजे चांगलं वाटत आहे की जावा जावा छान बहिणीसारख्या राहत आहे आणि इतकं सुंदर यांचं कुटुंब आहे, बघून खरंच खूप छान वाटत आहे. आता आपण रॅपिड फायर राऊंड घेणार आहोत सरांसोबत आणि ताईंसोबत. बघूया हे एकमेकांना किती ओळखतात ते. तर सर, तुमचा लग्नाचा वाढदिवस कधी येतो? 21 मे. ताई, बरोबर आहे खरं की 1 मे आहे? नाही, 21 मे. अच्छा अच्छा. किती वर्ष झाले लग्नाला? आता 35. अच्छा अच्छा. आणि तुम्ही दोघांनी पहिला पिक्चर कुठला जो सोबत बघितलेला? सनम देव. ओ, तोच पिक्चर सनम बेवफा. त्यात वॉचमॅन बेवफा निघाला होता. बरं, तुमचा आवडता हिरो कुठला? ताईंचा आवडता हिरो कुठला? त्यांचा आवडता आणि माझ्या अमिताभ बच्चन. ताई बरोबर सांगत आहे की नाही? हो हो. आणि ताईचा वाढदिवस कधी येतो? एव्हरग्रीन हिरो आहे तो. अच्छा, अमिताभ बच्चन. ताईचा बर्थडे कधी येतो? 1 जुलै. ताई बरोबर आहे? पूर्ण रोज पाठ करून. हो ना. बरोबर आहे. जर नवऱ्याला बायकोचा बर्थडे जर म्हणजे आठवणीत नाही राहिला तर बायका तर बापरे. काय राहू दे ते. म्हणून ते भीतीने लक्षात ठेवतात. बरोबर आहे. तर ताई, तुम्ही सांगा सरांचा बर्थडे कधी येतो? 15 जुलै. अच्छा. आणि सरांची आवडती हिरोईन कुठली आहे? त्यांची रती अभिनय. नाही. म्हणजे केली पिक्चर खूप आवडतो त्यांना. कितीही वेळेला सरांचे एक्सप्रेशन बघून वाटत नाही की सर. माझी हिरोईन दिवासा. खूप छान, खूप छान. म्हणावंच लागेल. त्यांना एक दुसरी केली पिक्चर खूप आवडतो. हा हा हा. किती वेळा पाहिला तरी मन भरत नाही. म्हणजे तिला बघतच राहावं वाटते. म्हणून मी म्हटलं पिक्चर आवडतो. पण सर तर आता म्हणत आहे की ताईला बघत राहावं असं रिअल वाटतं. हिरोईन त्यांना ही आवडलं. लग्नाआधी तो पिक्चर पाहिला होता. अच्छा अच्छा. त्यामुळं आणि ते वय होतं तसं. हा. प्रेमातच वय होतं. हा हा. त्यामुळं म्हणजे जे आधी तुम्ही म्हणाले की ही दुसरी म्हणजे पहिली ती. नाही. शेवटची हीच आहे. बरं. ताई, तुम्हाला किती मुली आहेत? मला 2 मुली आहेत. श्वेता, ती आहे पनवेलला राहते मुंबईला. आणि दुसरी आहे सुष्मिता, ती चेंबूरला राहते मुंबईला. ते येणार होते वाटते ना? त्या येणार होत्या पण काही कारणास्तव येऊ नाही शकले. बरं. तर त्यांना जर तुम्हाला फोन लावायचा असेल, ते कनेक्ट करू शकत असेल आपल्याला, तर तुम्ही करू शकता. हाय, तुम्हाला मम्मी पप्पा खूप मिस करत आहे दोघींना पण आणि जावयांना सुद्धा, म्हणून तुम्हाला कॉल लावलेला. बरं, मी काही विचारते, तुम्ही बरोबर उत्तरे द्या न घाबरता. मम्मी पप्पांमध्ये दोघांमध्ये सर्वात जास्त भीती कोणाची वाटते? हो. आणि दोघांमध्ये सर्वात कूल कोण आहे? दोघांमध्ये कूल कोण आहे? हो, म्हणजे कूल पण पप्पा आणि भीती पण पप्पाची वाटते. मला वाटतं पप्पाची भीती. अच्छा अच्छा. म्हणजे तिला वेगळं आहे, तुला वेगळं आहे. बरं. आणि मम्मी पप्पामध्ये कोण म्हणजे दोघांपैकी कोण लाडाची आहे मम्मी पप्पाची? आता या प्रश्नावर या दोघींचं भांडण होऊ शकते की मी लाडाची आहे, मी लाडाची आहे. बरं, तुमच्याशी दोघांशी बोलून म्हणजे चौघांशी बोलून खूप छान वाटलं. चला, बाय बाय. तर आपण आता गेमला सुरुवात करत आहोत आणि गेम असा आहे की हे काही ग्लासेस आहे, त्याच्यामध्ये हा बलून फुगवायचा आहे आणि बलून फुगून मग तो या बलूनच्या सपोर्टनी उचलून त्याला साईडला ठेवायचा आहे आणि असं करून एक पिरामिड बनवायचं आहे. तर ही स्पर्धा
2 लोकांमध्ये होणार आहे आणि बघूया मग कोण जिंकते. तर गेम सुरू होते आता. तर या ताईंनी खूप कमी वेळामध्ये पिरामिड बनवलेला आहे. त्यांच्यासाठी टाळ्या. प्रयत्नाने मी आज जिंकू शकतो. नेहमी मला एनकरेज करत राहते, याच्या पुढे हारले तर पाहत राहा. ऑन. टाइम संपलेला आहे. 1 2 3 स्टार्ट. या गेम मध्ये विजयी ठरलेले आहे अस्मिता जोगी या ताई, ज्यांनी 45 सेकंदामध्ये कमी सेकंदामध्ये पिरामिड बनवलेला आहे. आणि सेकंड विनर आहे डॉक्टर मिलिंद दाबेरी सर. या दोघांना पण खूप खूप शुभेच्छा. आता आपल्या दुसऱ्या गेमला सुरुवात होत आहे आणि हा गेम महिला सोबत आपण खेळणार आहोत. जितक्या पण इथे उपस्थित महिला आहे त्या हा गेम खेळणार आहे. तर गेम असा आहे की हा बलून आहे फुगवलेला, तो वरती फेकायचा आहे आणि कॅच करेपर्यंत एक एक चॉकलेट त्या बाउल मध्ये टाकायची आहे. एका वेळेला एकच चॉकलेट टाकायची आहे, असा हा गेम आहे. तर याच्यामध्ये वेळ आहे 30 सेकंद. तर 30 सेकंदामध्ये जो जास्तीत जास्त चॉकलेट त्या बाउल मध्ये टाकेल तो विजेता ठरेल. 1 2 3 स्टार्ट. दहा 9 8 7 6 5 4 3 2 1. तर आपण बघूया की या ताईंनी किती चॉकलेट या बाउल मध्ये टाकलेले आहेत ते. 8 चॉकलेट वैशाली जोगी या ताईंनी टाकलेल्या बाउल मध्ये. खूप छान, खूप छान काकू, खूप छान, बहुत बढिया. टाइम संपलेला आहे. थांब, एक चॉकलेट काढावं लागेल. खूप छान, खूप छान, खूप चांगला प्रयत्न केला. त्या दोघींमध्ये वयाचं आहे. 7 चॉकलेट टाकलेले आहे. खूप छान. तर अस्मिता जोगी आता या गेम मधून आउट झालेल्या आहे. काही हरकत नाही. वेळ संपलेली आहे.
डॉक्टर नमिता ताईंनी किती चॉकलेट बाउल मध्ये टाकलेले आपण बघूया. 7 चॉकलेट टाकले. खूप छान. 1 2 3 स्टार्ट. खूप छान. खूप 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 बढिया. व्हेरी गुड. 5 4 3 2 1. तर बघूया स्मिताताई यांनी किती चॉकलेट्स बाउल मध्ये टाकले ते. भरपूर टाकलेले आहे. 12. 1 2 3 स्टार्ट. तर बघूया साक्षीनी चॉकलेट्स बाउल मध्ये किती टाकले ते. साक्षीनी 12 चॉकलेट्स टाकलेले आहे बाउल मध्ये. 1 2 3 स्टार्ट. Five, 4, 3, 2, 1. स्टॉप. नाही झालंय. एक कमी करावं लागतं. आई खूप जोमात आलेलं आहे. एक काढून घेते काय. तर आपण बघूया आईनी बाउल मध्ये चॉकलेट्स किती टाकले ते. 9 चॉकलेट्स टाकलेले आहेत. खूप छान. 1 2 3 स्टार्ट. Five, 4, 3, 2, 1. स्टॉप. खूप छान. खूप छान. तर आता बघूया विभा जोगी या ताईंनी चॉकलेट्स बाउल मध्ये किती टाकले ते. 9 10 11 12 13. क्या बात आहे. तर या गेमचे क्लिअर विनर आहे विभा जोगी ताई. यांच्यासाठी जोरदार टाळ्या. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. अस्मिता जोगी या ताईंनी बलून आणि ग्लासचा जो गेम झालेला होता त्याच्यामध्ये 45 सेकंड मध्ये पिरॅमिड बनवला होता. तर त्यांना सुद्धा अभिलाषाच परी कलेक्शन तर्फे एक छान सुंदरसं गिफ्ट मिळत आहे. अस्मिता ताईंसाठी जोरदार टाळ्या उमटवूया. अभिलाषाच परी कलेक्शन तर्फे यांना सुंदरसं छान बक्षीस मिळत आहे. दाभेरे यांनी फर्स्ट राऊंड जो आपण गेम खेळला होता बलून आणि ग्लासचा, त्यामध्ये खूप कमी सेकंड मध्ये त्यांनी पिरॅमिड बनवला होता. त्यासाठी सुद्धा त्यांना CTV तर्फे एक छान गिफ्ट मिळत आहे. त्यांना खूप खूप अभिनंदन. आणि चॉकलेट आणि बलूनचा जो गेम झाला त्यामध्ये डॉक्टर नमिता दाभेरे यांनी 7 चॉकलेट्सच्या बाउलमध्ये टाकले होते. तर त्यांना सुद्धा मोनालिसा मेकओव्हर तर्फे एक गिफ्ट वाउचर मिळत आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. तर जो आपण सेकंड गेम घेतला चॉकलेट आणि बलूनचा, त्यामध्ये आईनी खूप छान प्रयत्न केले. त्यासाठी त्यांना मोनालिसा मेकओव्हर तर्फे एक गिफ्ट वाउचर मिळत आहे. त्यासाठी खूप जोरदार टाळ्या होतात. वैशाली ताई यांनी बाउलमध्ये चॉकलेट्स 8 टाकले होते. त्यासाठी सुद्धा त्यांना मोनालिसा मेकओव्हर तर्फे गिफ्ट वाउचर मिळत आहे. तर त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या. गेम आपण सेकंड राऊंड मध्ये खेळला होता बलून आणि चॉकलेटचा. त्यामध्ये विभा जोगी ताई या जिंकलेल्या होत्या. तर त्यांना विकास स्टोर्स तर्फे एक छान सुंदर गिफ्ट मिळत आहे. खूप खूप धन्यवाद विकास स्टोर्स. माझ्या सासूबाईंच्या आवडीच्या शॉप मधलं मला गिफ्ट मिळालं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आवडीची
रॉक फॅमिली. थँक्यू. तर आजची रॉक फॅमिली होती जोगी फॅमिली. त्यांच्याबरोबर गप्पा करून आणि गेम्स खेळून खूप मज्जा आली. यांची फॅमिली खूपच छान वाटली. खूप आनंद वाटला यांच्याबरोबर गप्पा करायला. तर पुन्हा भेटूया आपल्या या शो मध्ये ज्याचं नाव आहे रॉक फॅमिली. या शोचे स्पॉन्सर आहे अभिलाषाच परी कलेक्शन, मयूर अपार्टमेंट, बिल्डिंग नंबर 2, दुसरा मजला, हॉटेल मयूर समोर, मूल रोड, चंद्रपूर. मोनालिसा मेकओव्हर, धिनुजी भवन जवळ, शिव पार्वती अपार्टमेंट, चंद्रपूर. विकास स्टोर, बिंबा गेट